तू वाटेल ते बोलू नकोस हा. मस्करी करण्यासारखी गोष्ट नाहीये ही. मस्करी का करू मी वहिनी? माझी बायको स्टार आहे आणि तिला सगळीकडे ना ग्रँड एंट्री लागते. म्हणूनच तर मी आता तिला माझ्यासोबत घेऊन नाही आलो. आणि ते तिला आवडणार पण नाही. मला ना तिच्यासाठी रेड कार्पेट टाकायचंय. वाटेत फुलं पसरायची आहेत. कोमल पायांना त्रास नको व्हायला म्हणून. एकच मिनिट. परफेक्ट. सो गाईज, ज्या क्षणाची आपण सगळे वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. आर यू गाईज रेडी? यू गाईज रेडी? यू गाईज रेडी? मीट माय वाईफ सौभाग्यवती सुष्मिता अंशुमन राजवाडे. 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 अरे इथे इथे पण नाही, इथे दिसत नाही. गेलं कुठे? सगळं एके ठिकाणी ठेवायचं असं ठरलेलं असताना सुद्धा बाकीची सगळी कागदपत्र, पण तिचं आधार कार्डच सापडत नाही. बँकेची वेळ संपत आली. म्हणजे आज काय नॉमिनेशनचं काम होणार नाहीच होणार. तिला फोन करतो, कुठे गेली आहे कोणास ठाऊक. अगं बाई, फोन उचल मंदा, फोन उचलत काय नाही ही फोन. आता बँकेची वेळ संपून जायची वेळ आली तरी ही गेली कुठे? ठेवलं बाबा. हे काय हा केवढा पसारा केला? काय झालं? काय शोधताय? काही नाही ग, मंदाचं आधार कार्ड शोधतोय. बँकेमध्ये दाखवायचं होतं पण सापडतच नाहीये ते. ओके, आधार कार्ड ना. मग ठीक आहे बाबा, मी आमच्या रूम मध्ये चेक करतो, आमच्या कपाटात वगैरे. अरे तिथे शोधून काय उपयोग आहे? आपण सगळी महत्वाची डॉक्युमेंट्स एका ड्रॉवर मध्ये ठेवायची असं ठरलं होतं ना. मग तुझ्या कपाटात कसं असू शकेल ते? बरोबर आहे तुमचं, पण एक काम कर, तू एकदा जरा फोन करून बघू. हा, तुम्ही थांबा, मी ट्राय करतो कॉल करून. रिंग वाजते. एक सेकंड. काय रिंगच वाजते नाही हो, कॉल नाही पिक करत आहेत. एक मिनिट थांब, मी पण एकदा ट्राय करून बघते. उचलल्या तर उचलल्या. काय उचलते का? नो, नथिंग. आता ही बाई वेळेवर घरी थांबेल ना तर शपथ. पण काय रे, मला एक कळत नाही, ती मंदा सकाळी सकाळी गेली कुठे? तुम्हाला पण नाही माहित कुठे गेली? सुश, तू म्हणालो ना मी, तुला माझी बायको नक्की आवडेल. हा सगळा काय प्रकार आहे अंशू? याला काय अर्थ आहे का? अरे तुझं लग्न चिंगीशी व्हायचंय, हा सगळा काय फाजीलपणा आहे रे? फाजीलपणा नाही आजी. आम्ही रजिस्टर मॅरेज केलं, 100% लीगल. अरे कसं शक्य आहे हे? अरे यार, तुम्हाला एवढा इश्यू काय येतोय विश्वास ठेवायला? ओ राईट, पुरावा लागेल ना तुम्हाला. डोंट वरी, तो पण आणलाय मी.
केतकर साहेब या, आता तुमची एंट्री आहे. हे केतकर साहेब माझ्या ओळखीचे रजिस्ट्रार आहेत. खूप मदत झाली आहे यांची. यांच्या मदतीनेच आमचं काम फास्ट होऊ शकलं. तत्काळ रजिस्टर मॅरेजच्या अंडर आम्ही तत्काळ लग्न करून टाकलं. केतकर साहेब सांगा ना माझ्या घरच्यांना. मिस्टर अँड मिसेस, राजोड्यांची लग्नाची नोंदणी झालेली आहे. पुढच्या 24 तासात त्यांचं लग्नाचं प्रमाणपत्र देखील मिळेल. एक मिनिट, ते रजिस्टर मॅरेज करताना दोन साक्षीदारही लागतात. कोणाच्या साक्षीने लग्न केलंय तुम्ही? माझ्या साक्षीने. या या सासूबाई या. लेकीच्या नाही पण जावयाच्या घरात तुमचं स्वागत आहे. माझ्या साक्षीनं, म्हणजे मी साक्षीदार होते यांच्या लग्नाला. आणि माझ्या बरोबर या 3 बायका सुद्धा होत्या. या सासूबाई त्यांचा अजूनही विश्वास बसत नाहीये बहुतेक. अहो मग रजिस्टर दाखवा ना. जावई बापू घ्या तुम्ही. केतकर साहेब थँक्यू. तुम्ही आता गेलात तरी चालेल. तुम्ही पण. आई, काय हे सगळं? तू या मुलाचं लग्न लावून दिलंस? तो चिंगीशी काय वागलाय हे माहित असताना चिंगी याच्या मुलाची आई बनणार आहे. आणि तू आपल्या सुशचं लग्न लावून दिलंस त्याच्याशी का? स्वानंदी, यांचं प्रेम आहे एकमेकांवर. अगं ढोमलाचं प्रेम. या माणसाला फक्त खोटेपणा करता येतो, प्रेम वगैरे काही करता येत नाही. आणि हे सगळं तुझ्या डोळ्यासमोर झालं आई, तुला लक्षात नाही आलं का काही? स्टॉप इट बाई. मम्माला काय बोलू नकोस हं. आणि आमचं एकमेकांवर प्रेम नाहीये हे तू का ठरवतीयस? आहे आमचं प्रेम. वी बोथ लव्ह ईच अदर. म्हणून तर आम्ही लग्न केलं ना. मला आय डोंट नो, पण मला माहित होतं की तू असंच रिॲक्ट करणार आहेस, म्हणून मी आधीपासूनच तुला काही सांगितलं नाही. यार ताई, मी तुझी सुश लग्न करून आली आहे ग. तू एन्जॉय केलं पाहिजे, तू माझं वेलकम केलं पाहिजे. आणि तू हा सगळा ड्रामा करत बसलीस का? जस्ट बिकॉज यू हेट अंशुमन. तुला असं वाटतं की यांचं लग्न या मेडशी झालं पाहिजे का? सेल्फिश यू आर ताई. तुला खूप सेल्फिश आहेस.